श्री देवेंद्रजी फडणवीस, याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय उद्योग मंत्री आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते झालेला आहे। मी श्री गणेश निबे, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर निबे लिमिटेड यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आपण स्वागतपर सन्मान करावा। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचा आदर्श आणि प्रेरणास्थान यांची प्रतिकृती आपण प्रदान करत आहोत। याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा ही विनंती श्री गणेशजी यांना। माननीय उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय श्री उदयजी सामंत यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा अशी विनंती श्री गणेश निबे, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर निबे लिमिटेड यांना करते। सन्माननीय जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांचाही आपण सन्मान करावा ही विनंती श्री गणेश निबे यांना। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार श्री महेश श्री लांडगे यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा ही विनंती मी पुन्हा एकदा श्री गणेश निबे यांना करते। आदरणीय आमदार श्री महेशजी लांडगे यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा ही विनंती श्री गणेशजींना। आधुनिक पथावर चालणारा हा आपला भारत देश और इस प्रगति पथ पर भारत के भारत के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी ने जिस तरह से मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत की घोषणा की, जैसे वो कहते हैं स्ट्रॉन्ग इंडियन डिफेंस इंडस्ट्री विल नॉट ओनली मेक इंडिया सिक्योर बट ऑल्सो मेक इंडिया मोर प्रॉस्परस। और इसीलिए आज इस भारत को प्रगति पथ पर लेते हुए निबे लिमिटेड के श्री गणेश निबे, मैनेजिंग डायरेक्टर एंड चेयरमन, इन्होंने बहुत बड़ा काम किया है। मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आज त्यांच्या भविष्यामध्ये जे काही प्रकल्प उभे राहत आहेत यामध्ये शिर्डीमध्ये बॉम्ब शेल मॅन्युफॅक्चरिंग 200 एकरवर उभा राहत आहे। रत्नागिरीमध्ये सबमरीन मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प 400 एकरमध्ये उभा राहत आहे आणि सुपा इथे अॅम्युनेशन मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प 1000 एकरमध्ये उभा राहत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा निबे लिमिटेड आज करू इच्छित आहे आणि यासाठी श्री गणेश निबे, मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरमन निबे लिमिटेड यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपण द्यावी। आ सिंधु सिंधु पर्यंत्या यस्या भारत भूमिका पितृभ्यो पुण्यंभो हिंदुरुत्या स्मृतिहा। विनायक दामोदर सावरकर। A warm welcome to Honorable Chief Minister of Maharashtra Shri Devendraji Fadnavis sir, Deputy Chief Minister Ajit Dada Pawar sir, Minister of Industry and Marathi Language Udayji Samant sir, and Minister of Water Resource Radhakrishna Vikhe Patil sir. Sir, मनापासून मी आज आपलं स्वागत करू इच्छितो आणि आज हे स्वागत नाही, महाराष्ट्राची मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे। तर ती जबाबदारी आजपासून काउंटडाऊन सुरू झालेला आहे
आणि त्या काउंटडाऊनच्या पार्श्वभूमीवरती जी सुरुवात झाली निबे परिवाराची व्यवसायाची 96 मध्ये विखे पाटील सरांनी पहिलं हॉटेलचं उद्घाटन केलं, शुगर केन ज्यूस आणि हॉटेल. तर साहेब त्या टायमाला पण मिनिस्टर होते आणि आज बॉम्ब शेलचं उद्घाटन करते, आजही आपण मिनिस्टर आहात. आणि त्यानंतर सर सगळ्यात मोठा इतिहास म्हणजे त्यानंतर 12-13 मध्ये दादांनी 31 डिसेंबर 2013ला 31 डिसेंबरला मला बोलून ऑर्डर दिली सबस्टेशनची. 110 सबस्टेशन्स दादा त्या टायमाला कंप्लीट केले अहमदनगर नाशिक जिल्ह्यामध्ये 11 किवी बाय 33 किवी. आणि त्या सबस्टेशनच्या माध्यमातून 15-16 मध्ये सर ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. त्याची आज मी सगळ्या पब्लिक समोर सांगू इच्छितो. दीनदयाल उपाध्याय ही स्कीम 1 लाख कनेक्शन नाशिक जिल्हा नगर जिल्हा. आणि सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो कधीच झाला नव्हता तो म्हणजे ऍग्रिकल्चर सोलर पंप. हे आपण त्या टायमाला केले. 1 लाख पंप 15-16 मध्ये सर आपण केले. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये विदाऊट बिल पंप आज इन्स्टॉल झाले. आज त्याची मुहूर्तमेढ 2015-16 झाली. आज 10 लाख अबाऊ म्हणजे कोटीमध्ये पंप झाले. ही सगळी सुरुवात सर आपण त्या टायमाला इनिशिएटिव्ह घेतला, त्या टायमाला झाली. दादा त्या टायमाला तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला म्हणून सबस्टेशन झाले, म्हणून शिर्डीला एअरपोर्ट आलं. शिर्डीचं एअरपोर्ट सबस्टेशन सुद्धा आपणच केलं. तर ही सगळी पार्श्वभूमी बघताने त्यानंतर सर 16-17 मध्ये कोल बेस्ड टेक्नॉलॉजी यूज करून KDK कॉलेज नागपूरला G+3 फ्लॅश बेस्ड टेक्नॉलॉजी यूज करून 45 दिवसामध्ये आपण घर उभं केलं. आजही घर तिथं लाईव्ह आहे. पॉलिसी नसल्यामुळं त्या घराला अजून नियमात आणलेलं नाहीये. 45 दिवसामध्ये 700 रुपये स्क्वेअर फुटनी 16-17 मध्ये घर उभं केलेलं आहे. आणि ही जपानीज टेक्नॉलॉजी आपण जपानवरून आणली. जपानला कसं जाणं झालं की डर्क इंडिया म्हणून नाशिकला कंपनी फ्लॅश इथं घेते, जपानला पाठवते. आणि फ्लॅश मध्ये राईस हस्क फ्लॅश, कोल बेस्ड फ्लॅश, याच्यामध्ये कंटेन जे आहे ते 55% कंटेन आहे pH व्हॅल्यूचे. त्यामुळं फ्लाय ॲश ते समुद्रात सोडतात. समुद्रामध्ये 10,000 एकर मध्ये ग्रीन टी प्लांटेशन आहे. त्यामुळं जपान मधला प्रत्येक मनुष्य 100 वर्ष जगतो. त्या ग्रीन टीला सपोर्ट करण्यासाठी नाशिकहून फ्लायश जाते, नागपूरहून फ्लायश जाते. ती टेक्नॉलॉजी आपण 16-17 मध्ये आणली सर. आणि त्यानंतर हे सगळं टेक्नॉलॉजी अभ्यास करताना जगभर फिरल्यानंतर आणि 2019-20 आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरांनी ऐतिहासिक नाही म्हणजे आम्ही सारख्या स्टार्टअपला म्हणजे भविष्यात याची जाणीव 10 वर्षांनी होईल अख्ख्या भारताला जगाला डिफेन्स पॉलिसी मेक इन इंडिया केली. 2013 पर्यंत 3,000 कोटी एक्सपोर्ट होतं सर. आता 21,000 कोटी एक्सपोर्ट आहे. 21,000 कोटीमध्ये 35% एक्सपोर्ट महाराष्ट्रातनं पुण्यातनं आहे. डिफेन्स पॉलिसीमध्ये एक निर्णय इकॉनॉमीसाठी काय करू शकतो. आणि मी आदरणीय प्रधानमंत्रींचं मनापासून आमचं कुटुंब हे मानू इच्छितं की देशामध्ये कॅपॅबिलिटी आणली आणि 60% इम्पोर्ट कंटेन मेक इन इंडिया, 40% इम्पोर्ट कंटेन करून प्रत्येक प्रोजेक्ट फायटर जेट असू, सबमरीन असू, न्यूक्लिअर सबमरीन असू, मेक इन इंडिया झाली सर. त्यामुळे आज 2013च्या आधी MSME जे होत्या त्या MSME होत्या 5,000 MSME होत्या. आज 20,000 MSME डिफेन्समध्ये कार्यरत आहे. हा छोटासा निर्णय. आणि कुठलं एज्युकेशन प्लॅटफॉर्म भारतात नाही डिफेन्सचं, कुठलं एज्युकेशन प्लॅटफॉर्म भारतात डिफेन्सचं नसताना सुद्धा निर्णय झाला आणि सर आज सक्सेसफुल झाला. पुढच्या 5 वर्षामध्ये 50,000 कोटी एक्सपोर्ट होणार आहे. कारण चायनामध्ये सगळं बंद झालं प्रोडक्शन US आणि युरोपचं, आणि ते आता प्रोडक्शन भारतात शिफ्ट होत आहे. तर माझी विनंती आहे सावंत सरांना आणि आपल्या सर्वांना की 10,000 एकर मध्ये नगर, नाशिक, नागपूर, अमरावती जर आपण डिफेन्स क्लस्टर डिक्लेअर केला तर पुढच्या फाउंडेशन डेला क्लस्टर भरायची जबाबदारी निबे परिवाराची. हा शब्द आहे आपल्याला. निबे सर 2021 प्रधानमंत्री सरांच्या अनाउन्समेंटमुळे आम्ही 21 निबे लिमिटेड कंपनी स्टार्ट केली. आणि त्या अनुषंगाने काय काय मेक इन इंडिया करू शकतो त्या आणि सगळ्यात मोठं सहकार्य जर निबे परिवाराला झाला असेल आणि जो विश्वास ठरवतो L&T डिफेन्स आणि DRDO. स्पेशल थँक्स टू अरुण रामचंदानी सर ज्यांनी 2021 विश्वास ठेवला आणि ही कॅपॅबिलिटी काम करण्याची संधी आम्हाला दिली. मनापासून हा परिवार आपला ऋणी राहील. स्पेशल L&T डिफेन्सच्या सहकार्याने आपण पिनाका मिसाइल्स, ब्रह्मोस कॅनिस्टर्स,
MRSAM मिसाईल सिस्टीम्स, मॉड्युलर ब्रिज अँड या सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या. हे करताना L&T डिफेन्स मध्ये लॉन्चर तयार झाले, पण अम्युनिशन नव्हतं. म्हणून आपण अम्युनिशन साठी सगळ्यात भारतभर फिरलो सर. अक्षरशः भारतभर फिरल्यानंतर कोणीही भारताला अम्युनिशन टेक्नॉलॉजी द्यायला तयार नाही, कोणीच नाही. म्हणून आज आपण जे प्लांट बघितला, हा प्लांट अम्युनिशनचा प्लांट आहे. तो आपण मेक इन इंडिया भारतात बनवला. फक्त आत्मविश्वास फक्त प्रधानमंत्र्यांच्या पॉलिसीमुळे निर्माण झाला. आणि हा आत्मविश्वासामुळे आज पहिल्यांदा 10,000 टन TNT, RDX, HMX, नायट्रोसिल्युरो, नायट्रोग्लिसरीन ही फॅसिलिटी भारतात बनवली. आणि सर एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळे माझी जबाबदारी शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. जरी किती जरी इंडस्ट्री झालो तरी, तर कॉटन जे लागतं भारतातनं 60 लाख मेट्रिक टन कॉटन एक्सपोर्ट होतं. त्यातलं मेजर कॉन्टन सर आपल्या महाराष्ट्रातनं होतं. आणि त्याचं 50% अम्युनिशनसाठी यूज केलं जातं. आपण म्हणतो टेक्सटाईलसाठी यूज केला, तर टेक्सटाईलसाठी नाही, अम्युनिशनसाठी यूज केलं जातं. तर ही जे लिंटर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे सर, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही फॅसिलिटी अमरावतीला टाकू इच्छितो. आणि 1 लाख टन हमी भावाने आपण हा कॉटन खरेदी करू आपल्याकडनं, आपल्या मार्गदर्शनाखाली. तर ही अम्युनिशन फॅसिलिटी आपण त्यानंतर लक्षात आलं की स्मॉल आर्म्स मध्ये भारतामध्ये कॅपॅसिटी 100% इम्पोर्ट होती, जी आज ग्लोबल मार्केट प्राइस पेक्षा 25% आज स्मॉल आर्म्स भारतात बनते. आणि 1.5 लाख गन आज पुढच्या 3 वर्षात सप्लाय करायचे आहेत. आणि जगातली सगळ्यात मोठी कंपनी 6 सॉवर म्हणून आहे US ला. त्यांची 5,000 एकर मध्ये वय वर्ष 25 ते 20 मधला मुलगा तिथं ट्रेनिंग घेतो. स्मॉल आर्मचं प्रूफ टेस्टिंग फॅसिलिटी US मध्ये बनलेली आहे. ते बघून सर शिर्डीमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली प्रूफ टेस्टिंग फॅसिलिटी आपण करतोय, जेणेकरून सगळ्या प्रकारचे LMG, MMG, AK-203 याची सगळी फॅसिलिटी आपण शिर्डीत करतोय. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही त्याच्यात प्रॉफिट ठेवणार नाही, पण प्रत्येक पोलीस कर्मचारी शिर्डीमध्ये ट्रेन झाला पाहिजे कुठली गन यूज करायला. तर ही सर स्मॉल आर्ममध्ये आपण कॅपॅसिटी उभी केलेली आहे. शिर्डीमध्ये आर्टिलरी शेल, बॉम्ब शेल 155, 120, 125 शेल कॅपॅसिटी मशीन शिर्डीत पोहोचलेले आहेत. मशीन शिर्डीत पोहोचलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची विषय जो आहे सर, स्पेस हा एकदम क्रिटिकल आणि महत्वाचा विषय आहे. तर आपण थॅलेस आणि ब्लॅक स्काय या 2 कंपन्या US बेस आहेत. त्यांच्यावर कोलॅबोरेशन करून पहिला सॅटेलाइट आपल्या उपस्थितीमध्ये 4 जुलैला आपण इस्रो मधून लॉन्च करत आहे. 17 सेंटीमीटर हाय रिझोल्युशन कन्स्टोलेशन सॅटेलाइट हा आपण लॉन्च करतोय सर 4 जुलैला. भारतातला पहिला सॅटेलाइट, जेणेकरून मुंबई कोस्टल एरियामध्ये प्रत्येक 60 मिनिटाला आम्ही आपल्याला इमेज देणार काय मुवमेंट चालते. प्रत्येक 60 मिनिटाला 4 जुलै नंतर इमेज प्रोसेसिंग सेंटर, डेटा सेंटर आपण मुंबईत करत आहोत. तर 60 मिनिटाला आपल्याला डेटा मिळणार, कुठली टेररिस्ट ऍक्टिव्हिटी असेल आपण आयडेंटिफाय करणार. ही कॅपॅसिटी आपण 4 जुलैला करतोय सर. आणि या टेक्नॉलॉजीसाठी अग्निकुल, पिक्सल, स्काय रूट आणि L&T डिफेन्स यांचं मोठ्या प्रमाणात कोलॅबोरेशन आहे. आणि ही कॅपॅसिटी आपण पुढच्या 4 महिन्यात लॉन्च करत आहे. आणि सगळ्यात मोठा शेवटचा मुद्दा सर, सावंत साहेब आपण एक्सपो केला, आपली भेट माझी एक्सपो मध्ये झाली सर. मागच्या कुठल्याही इतिहासात नोंद नाहीये की महाराष्ट्रात डिफेन्स एक्सपो झाला, कधीच नाही झाला. तो एक्सपो, आपल्या डिफेन्स एक्सपो महाराष्ट्रात झाल्यानंतर प्रत्येक डिफेन्स PSUनी महाराष्ट्रात ऑफिस ओपन केलं. जवळजवळ सर 72 कंपन्या लिस्टिंग झाल्या NAC आणि BAC ला. 3 लाख व्हिजिटर आले, 1 लाख स्टुडंट आले, 1 लाख इंडस्ट्रीज आले. 1 कोटी MSMEs पैकी 35 लाख MSMEs महाराष्ट्रात आहे, त्यापैकी 12 लाख MSME पुण्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना जो डिफेन्सचा डोर ओपन झाला, मिसाईल, स्मॉल आर्म्स, अम्युनिशन सगळे डोर ओपन झाले. आणि आपण ऐतिहासिक निर्णय हा मागच्या वर्षी घेतला. त्यामुळे सर पूर्ण इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, दादा आपलं सावंत साहेब प्रचंड ऋणी आहे. कारण डिफेन्स ओपन होणं ही छोटी गोष्ट नव्हती. 50 वर्ष इतिहासामधला ब्रेक विषय. सर्वसामान्य नागरिकांना टँक कळाला, मिसाईल कळाला, ब्रह्मोस मिसाईल कळाला. आणि ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आणि अवेअरनेस तयार झाला. म्हणून एक छोटासा एक संकल्प आहे आज फाउंडेशन डे निमित्त. सर मला आपण 25 एकर जागा द्यावी. डिफेन्स गेम झोन रशियामध्ये, US मध्ये, युरोपमध्ये आहे. नवीन जनरेशनला ट्रेनिंग करण्यासाठी 25 एकर जागेमध्ये पुढच्या फाउंडेशन डेला
स्वतःच्या CSR फंड मधनं डिफेन्स गेम्स उभा करू. पुढचे 1 लाख विद्यार्थी वर्षाला तिथं ट्रेनिंग घेतील जगातनं आणि सगळे डिस्प्ले असणार की आपल्या देशात काय आहे काय नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टन्स आणि सावंत सर आणि दादा सगळ्यांना विनंती आहे, हा जो 25 एकरचा प्लॉट आहे हा आपण पुण्या सिटीमध्ये नागपूर सिटीत मिळावा, जेणेकरून तिथले विद्यार्थ्यांना त्याचा अवेअरनेस क्रिएट व्हावा. एक मोठी आणि सगळ्यात महत्वाचा विषय कॉन्फिडेन्शियल विषय आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचा विषय सर, वार. आज महत्वाच्या कंट्रीमध्ये नाव न घेता वार कसा झाला आज मागच्या 2 वर्षामध्ये 1 मिनिटाची पार्श्वभूमी सांगतो. समुद्राच्या खाली 35 स्टोरेज लिफ्ट केली, समुद्राच्या खाली तळघराच्या खाली, आणि त्याच्या खाली 200 किलोमीटरचा टनेल केला. त्या टनेलमध्ये बॅलिस्टिक मिसाईल आणि सुपरसॉनिक मिसाईलची फॅक्टरी आजही आहे XYZ कंट्रीमध्ये. त्यामुळे वार जो आहे तो अंडर वॉटर सबमरीन मध्ये आता, तर ती काळजी आणि आपल्याला महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन शिवरायांपासून जे काही युद्ध घडत आलेलं आहे. आणि सर इस्रायलमध्ये एक गोष्ट शिकलो, त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज जर इस्रायलमध्ये असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. सर आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद, मनापासून मी आपलं ऋणी आहे. आणि जे निबे लिमिटेडनी कमिटमेंट केलेली आहे आपल्याला, ती पुढच्या प्रत्येक फाउंडेशन डेला एक इनॉग्रेशन आपल्या उपस्थित होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेश सर. गणेश सरांची ही भविष्यातली पूर्तता नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने घडणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आजचे आपण साक्षीदार सगळेजण आहोतच. नाउ मे आय इन्व्हाइट मिस्टर बालकृष्णन स्वामी, CEO निबे लिमिटेड, टू प्लीज प्रेझेंट ऑर्गनायझेशन ओव्हरव्ह्यू अँड टू गिव्ह रोड मॅप प्रेझेंटेशन. Mr. Balakrishnan Swami, CEO, Nibe Limited. A very warm welcome to honorable dignitaries on the dais. Well, let me take the permission to do the presentation in English. Well, it's my honor and privilege to showcase our journey and the vital role that Nibe Limited is playing in India's defense and strategic capabilities. Oh, Gito. Yeah. Can I have the presentation, please? So as our chairman Ganesh Nibe sir has already defined, our mission is aligned with Prime Minister's vision of making India a robust defense ecosystem. In that direction, we have been setting up high standards of infrastructure at Nibe Limited with technology and quality. Let me explain you briefly what our company is. Today we have 2 listed entities. One is Nibe Limited and Nibe Ordnance and Maritime. You can see on the screen, in Nibe Limited we have 3 subsidiaries. Nibe Ammunition, which is mostly focused on aerospace, on different kinds of metallurgy forging. Nibe Space, which is on the space program, which Ganesh Nibe sir has already explained. Nibe Defense and Aerospace, which is mostly focused on electronics and rifle manufacturing. In the next listed entity, Nibe Ordnance and Maritime, we have Global Munition. In Global Munition, we are focused on TNT, RDX, HMX. In Globe Forge, we have already set up a facility in Shirdi. The machines have reached in Shirdi. There we are setting up a facility of 155 mm shell forging line with a capacity to produce 3 lakh shells per year. In Nibe Maritime, we are setting up a facility of shipbuilding and ship repair. Let me just quickly take you through all our different business verticals. On the screen now you see is Nibe Defense and Electronics. This is mostly focused on electronics. We have this division in Bangalore. In this division, we are also focused on small arms. Right now, we have orders for 7.62 into 39, 1,25,000 quantity assault rifles, which we are manufacturing. In this division, we have also tied up with Sig Sauer. Now, Sig Sauer is a US-based company, so we are going on that with that. Coming to Nibe Limited, the focal plant where we are right now, here we are mostly focused on mechanical integration, precision manufacturing. Every one of you would have already seen, we have set up state-of-art manufacturing facility in this unit. We have VMC machine, which we bought from Spain, state-of-art 16-meter VMC machine, welding machines, laser cutting, bending machines. All the infrastructure is in Pune. These are the projects that we have executed. BrahMos missile canister, MRSAMs,
medium range surface to air missiles, K9 Vajra. K9 Vajra we have been executing with the help of L&T. L&T and Hanwha as a joint venture, and we have been executing on their hull and turret. Pinaka launches again with L&T Sarvatra bridging system. We are also executing the projects on tank programs. These are the components TWMP, which goes in T-72 and T-90. Rudder blade assembly, universal vertical launch mechanisms, modular bridges. You can see our diverse range of products, right from advanced defense systems to cutting edge technology, are not just designed for today's challenge, but we are creating all this infrastructure for the future of India's defense. On the space program, we have already mentioned, in Nibe Aeronautics, we are setting up a forging facility, 20,000 ton isothermal forging press. Let me take an example and explain you, sir. Today, Hindustan Aeronautics has been manufacturing aerospace and all the integrated components. With the help of this 20,000 ton, India will be among the top 10 in the countries with this facility. This is the plant which in Shirdi, which has already been explained by our chairman, sir. Today we have acquired 180 acres land. Different kind of manufacturing facilities are coming up in Shirdi. When this plant will be running, it will actually be a state of technology in Maharashtra and in the country. Globe Forge, this is the forging facility, 3 lakh shells per year. Machines have already come from South Korea and these are in Shirdi right now. In Globe Munition, as I said, we are setting up an ammunition park. In this, we will be setting up plant for TNT, RDX and HMX. As you can rightly see, from electronics to artillery, from ammunition to space, we have developed specialized production units with the help of professional technical teams. Each of these different verticals that you see of Nibe Limited are contributing to a larger mission of national security and Atmanirbharta. And it is a matter of pride that this growth story is happening in here. It's happening in Maharashtra and आपल्या महाराष्ट्रात. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, हे साहेबांनी ऑलरेडी केलं तुम्हाला MSME डिफेन्स एक्सपो. उदय सामंत साहेब आणि तुमचा फार थँक्यू सर, तुमच्यामुळे झाला. बरंच आमच्या तरुणांना पुण्याला ही संधी मिळाली की तिन्ही ट्राय सर्व्हिसेसच्या प्रमुखांना आम्हाला इंटरॅक्शन करायला संधी मिळाली आणि खूप त्यांच्याकडनं आम्हाला नॉलेज मिळालं. Appreciations and recognitions. I think that is it. I will conclude by saying, as we look ahead, this roadmap is actually built on innovation and technology and quality. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मधनं, with all your supports and collective efforts, we are confident that we will build a stronger, safer and a self-reliant India. जय महाराष्ट्र, जय थँक्यू. धन्यवाद स्वामी सर. यानंतर मी ऑनरेबल ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर टास्क आदरणीय श्री कौस्तुभ ढवसेजी यांना विनंती करते, कृपया आपण आम्हाला संबोधित करावं. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दादा, आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय उदय सामंतजी, माझे मित्र महेश दादा आणि इकडे जमलेल्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांनो, जसं गणेशजींनी त्यांची जीवनगाथा तुमच्या समोर सांगितली, तसंच ऑगस्ट 2023 मध्ये ते आमचे कॉमन मित्र शांतनू अगस्ती यांच्यासोबत एक डेटा सेंटर उभारायचंय म्हणून ही संकल्पना घेऊन आले होते. मी त्यांना डेटा सेंटर उभारू नका असं सांगितलं आणि ते कॉन्व्हर्सेशन करताना त्यांचं डिफेन्समध्ये काय काम आहे आणि त्यांचं काय विजन आहे हे लक्षात आलं. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजींनी इन्व्हेस्टमेंट ही जबाबदारी माझ्याकडे दिली असल्यामुळे डिफेन्स हा सेक्टर अतिशय क्लिष्ट सेक्टर आहे. याच्यात क्रेडिबिलिटी, इंटिग्रिटी आणि अकाउंटेबिलिटी फार गरजेची असते आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर गणेश निबेंनी हा जो प्रकल्प उभा केला आहे तो एक मराठी माणूस, गजानन महाराजांचा भक्त, या अनुषंगाने त्याला ताकद देण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला प्रचंड सपोर्ट केलेला आहे. आणि आमची सगळ्यांची एवढीच अपेक्षा आहे की एक ताकदवर महाराष्ट्रीयन माणूस डिफेन्स सेक्टरमध्ये पूर्ण देशात आणि जगात एक चांगलं काम करेल. आणि तुमच्यासाठी आमचे मुख्यमंत्री पेक्षा चांगलं इन्स्पिरेशन असू शकत नाही, कारण इन्व्हेस्टर्ससाठी महाराष्ट्र आजच्या तारखेत सर्वात बेस्ट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे I take this opportunity on behalf of the government to thank Ganesh for dreaming this and मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. व्यासपीठावर नुकतंच
L&T डिफेन्सचे आदरणीय व्हाईस प्रेसिडेंट श्री अरुण रामचंदानी यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही स्वागत करते. बहुत बहुत स्वागत है आपका सर. Today, with immense pleasure and satisfaction, we are going to perform, and the audience is going to witness the most prestigious event in defense industry, as Nibe Aerospace Limited going to perform some of the very important MOU signings and transfers of technology with world's topmost defense manufacturers. And to begin with, may I invite the first, we are going with DRDO, Defense Research and Development Organization. May I invite Head Composite Research Center, Dr. Rahul Harshe, Scientist G, and Dr. Uday Shankar Roy, Scientist F, on the stage, please. Also, may I invite Mr. Balakrishnan Swami, Shri Sunil Bhakre, and Shri Ganesh Nibeji, of course, on the stage, present here, to perform this TOT. It is a transfer of technology from DRDO lab R&D Dighi. 34-meter foot mountain breach, सामंजस्य करार आणि ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी या व्यासपीठाच्या माध्यमातून आज घडताना आपण पाहत आहोत. Moving ahead, may I invite Mr. Vijay Bhaskar, representative from Premier Explosives, also Mr. Shri Prakash Bhamre and Mr. Bhagyesh Nibe on the stage, please. Premier Explosive बरोबरचा हा MOU signing, Mr. Vijay Bhaskar, representative from Premier Explosives. मिसाईल प्रोग्राम्स, आकाश अस्त्र, LRSAM सारख्या अनेक प्रकल्पांमध्ये प्रीमियर एक्सप्लोजिव्हचं योगदान आहे. इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह मधलं एक नामांकित नाव प्रीमियर एक्सप्लोजिव्ह बरोबर हा MOU निबे लिमिटेडचा साइन होता. इट्स अ जॉइंट वेंचर. नाउ मे आई इन्व्हाइट Mr. Sanjay Balamwar, Senior Scientist from MRSAC, Maharashtra Remote Sensing Application Center, MRSAC, Mr. Sanjay Balamwar, Senior Scientist. Also, Mr. Varun Nibe and Mr. Jnaneshwar Nibe to please come up on the stage. Nibe Limited here will provide satellite image of 30 centimeters and 50 centimeters resolution to MRSAC, Maharashtra Remote Sensing Application Center. It's a joint venture. Now may I invite Mr. Gils Bono and Mr. Anurag Garg from Thales Alenia Space, and also Mr. Jnaneshwar Nibe from Nibe Limited to please come up on the stage while we are signing this most prestigious MOU with Thales Alenia Space. Thales France-based multinational aerospace company आहे. एरोस्पेस, डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर सिक्युरिटी मधलं एक नावाजलेलं नाव. 24 वर्षांपूर्वी 2000 साली या कंपनीची सुरुवात झाली. आज हा करार निबे लिमिटेड आणि थॅलेस अलेनिया स्पेस यांच्यामध्ये घडताना आपण पाहतो आहोत. I request Mr. Jnaneshwar Nibe to please be present on the stage only. And now may I invite Mr. Andy Stevenson and Mr. Rishi Shivaj from Black Sky to please come up on the stage for this next MOU signing. USA-based Black Sky company, real-time space-based intelligence company आहे. 2013 ला या कंपनीची स्थापना झाली.
MSCI बरोबरचा हा सामंजस्य करार म्हणजे MOU सायनिंग निबे लिमिटेड बरोबर. धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. भारताच्या यशातलं एक मोठं पाऊल आज निबे लिमिटेडनी उचललेलं आहे. याबद्दल निबे लिमिटेडच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांना विनंती करते, कृपया आपण आम्हाला संबोधित करावं. कृपया आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांना विनंती, कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रकल्पाचे उद्घाटक, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा, राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत, माझे सहकारी महेशदादा लांडगे, विभागाचे सचिव मान्य डॉक्टर पी अलबगनजी, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य विला रसूजी, मान्य कौस्तुभजी धौसे, मान्य शेखर सिंहजी, मान्य विनायक कुमारजी चौबे, आपल्या जिल्हाधिकारी मान्य जितेंद्र डोटी, अरुण रामचंदानी LNTचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आपण सर्व आज उपस्थित आहोत ते माझे मित्र गणेश निबे आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्र. आज अतिशय एक ऐतिहासिक क्षण आहे. राज्याला नव्हे तर देशाला अभिमान वाटावा असा या ठिकाणी आज प्रकल्पाचा शुभारंभ होतोय. आणि हा प्रकल्प ज्यांनी अतिशय आपल्या कर्तृत्वानं कर्तव्यगारीने सुरू केलेला आहे ते सन्मान्य गणेश निबे, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही आल्यापासनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गणेश निबे यांनी केलेली जी प्रगती आहे, आता बरेच सामंजस्य करार त्यांनी आता या ठिकाणी त्याचे आता पूर्ण झालेत. आणि मला या गोष्टीचा व्यक्तिशः अभिमान आनंद आहे की गणेश हा एक तर माझ्या मतदारसंघातील आहे. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांनी एक हॉटेल सुरू केलं होतं, उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं. तो आमच्या प्रवऱ्याचा विद्यार्थी आहे. स्वाभाविकपणे सुरुवातीला एक MSCBचं त्यांनी सांगितलं काम सुरू करताना, मग ही सायकल पहिल्यांदा त्यांनी निर्माण केली. पण विलक्षण धडपड त्याच्यामध्ये आहे आणि मला वाटतं त्याची जी कर्तव्य शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, भविष्याचा वेध घेणारी त्याची जी क्षमता आहे, त्याचा परिणाम आज ह्या निबे स्पेसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना आज जो आपले आदरणीय प्रधानमंत्री विश्व नेते नरेंद्र मोदी साहेबांनी मेक इन इंडियाचा जो या ठिकाणी संकल्प पुढे आणला, त्याचा भाग म्हणून मान्य गणेश यांनी आपल्या ह्या उपक्रमाला सुरुवात केली, कारखान्याला सुरुवात केली. 20 वर्षाचा प्रवास गणेश मी जवळून पाहिलेला आहे. आणि म्हणून मला मी सुरुवातीला म्हटलं की अभिमान वाटावा असं हे कर्तृत्ववान असा हे व्यक्तिमत्व आहे. आता शिर्डीच्या नवीन MIDC मध्ये जे डिफेन्स क्लस्टर उभं राहत आहे, ते डिफेन्स क्लस्टर उभं करावं मी गणेशजीला आग्रह केला, विनंती केली. आणि मला उदय सामंत साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तात्काळ आमच्या विनंतीला मान्य करून शिर्डी MIDC स्थापन केली आणि त्यातला पहिला जो प्रकल्प येणार आहे तो आमच्या गणेशचा येणार आहे. 200 एकर जमीन त्यांना आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. मी खरं उद्योग मंत्री महोदयांना विनंती करणार आहे आणि आमचे उद्योग सचिव आणि MIDCचे CEO
या डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यामध्ये काय अडचणी आहेत तांत्रिक, त्या तात्काळ जर दूर करू शकलो आपण तर मला वाटतं या प्रकल्पाला चालना मिळेल. आणि आज राज्याच्या दृष्टीने 15 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे महत्वाकांक्षी करार डावोसमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून आज गुंतवणुकीकरता आपल्या राज्याचं नाव घेतलं जातं. याचं सगळं श्रेय ज्यांना दिलं पाहिजे ते आपल्या राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की साहेब आपण वेळ दिला. गणेश या कारखान्याच्या या उद्घाटनासाठी आपण यायचं मान्य केलंय. आमचा गणेशचं बॅकग्राऊंड म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याला काय फार मोठी परंपरा नाही की तो कारखानदार होता, त्याचे पूर्वज कारखानदार होते, त्याचे कुणी नातेवाईक कारखानदार होते. एक सेल्फ मेड मॅन म्हणून गणेश या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी अधिक वेळ घेत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना पुढे जायचं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गणेशची अशीच प्रगती होत राहिली पाहिजे. त्याच्या मातोश्री मला भेटल्या मगाशी. एक कौटुंबिक आमचा स्नेह राहिला अनेक वर्षाचा. मला मनस्वी आनंद होतो की कौटुंबिक सोहळ्यासाठी मला उपस्थित राहता आलं. मी अतिशय मनापासून आनंदी आहे. मी गणेशच्या भावी वाटचाली करता आणि त्याच्या प्रकल्पाची अशीच ती उत्तरोत्तर प्रगती होत राहावी आणि आपल्या देशातला एक नामांकित संरक्षण उत्पादक क्षेत्रातला एक मोठा नामांकित उद्योगपती व्हावं अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय श्री उदयजी सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी श्री उदयजी सामंत यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, राधाकृष्ण विखे पाटील, माझे विधिमंडळातील सहकारी महेशजी लांडगे, ज्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण जमलोय ते सन्माननीय गणेशजी निबे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी गणेश निबेंना मनापासून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांची ही चढती कमान भविष्यामध्ये अशीच उंचावत राहो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझा आणि गणेश निबेंचा परिचय हा 2 वर्षापूर्वी आला. डिफेन्स एक्सपोच्या निमित्तानं त्यांना ज्या काही अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी दूर कराव्या म्हणून एकदा हताश होऊन ते माझ्याकडे आले होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की 3 दिवस जो डिफेन्स एक्सपो झाला त्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी उद्योग विभागामध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांना सहकार्य करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं. पण मला मनापासूनचा उद्योग मंत्री म्हणून आनंद आहे की गणेश निबे सारखा एक मराठी माणूस आज डिफेन्स क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व करतोय आणि भविष्यामध्ये डिफेन्स क्षेत्रामध्ये जो जगाचं नेतृत्व करेल याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात तिळमात्रही शंका नाही. गणेशजींची कायम माझ्याकडे एक मागणी असते, ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी उद्योग विभागाकडनं अडचणी यावा अशी त्यांची भावना असते. मी मुख्यमंत्र्यांच्या आणि दादांच्या साक्षीने सांगतो की गणेश निबेंना उद्योग विभागाकडनं जे काही सहकार्य लागेल ते देण्याचं काम माझ्या उद्योग विभागाकडनं केलं जाईल. हा देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना शब्द देतो. व्यासपीठावर दादा इथे उपस्थित आहेत. विखे पाटील साहेब, माझी राजकीय 75% कारकीर्द ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेली. त्याच्यामुळं ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काय केल्यानंतर काम सरळ होतं हे दादाने एवढं नाही पण 2% तरी मला माहिती आहे. आणि म्हणून गणेशजी तुम्ही निश्चिंत राहा. तुमची जी काय 2 दिवसापूर्वीची शंका होती की तुम्हाला बाहेर बसवलं जातं, तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो
कारण महाराष्ट्राच्या उद्योग जगतामधले गणेश नेबे ही आमची असेट आहे, मराठी माणूस म्हणून असेट आहे. त्यांना पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमची सगळ्यांची राहील. आणि म्हणून पुन्हा एकदा गणेश नेबे आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये गणेश नेबेनं जगाच्या पातळीवर डिफेन्समध्ये आपलं नाव लवकर कमवावा ही देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री अजितदादा पवार यांनी आम्हाला संबोधित करावं अशी विनंती. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधिमंडळातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंतजी, महेश लांडगेजी, अरुण रामचंदानीजी, अनबलगन, पी वेलारसो, विनय कुमार चौबे, शेखर सिंग, जितेंद्र डुडी, कौस्तुभ दवसे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता आलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी गणेश निबे, निबे कंपनीचे सर्व उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सदस्य, जमलेले कामगार, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी विचार करत होतो की आज निबे तुमच्या समोर गणेश निबे बोलत होते. त्यांनी काही आठवणी सांगितल्या. आज आपल्या देशाचं लष्कर, नौदल, वायुदल या तिन्ही सैन्य दलांची शस्त्रास्त्रांची गरज लक्षात घेऊन त्यांना उत्कृष्ट दर्जाची आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्र, क्षेपणास्त्र, संरक्षण सामुग्री उपलब्ध करून देण्याचं कार्य ही निबे लिमिटेडच्या माध्यमातून होत आहे. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचे उद्दिष्ट समोर ठेवून देशाला संरक्षण सिद्धतेकडे नेण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे, हे जे कार्य चाललेलं आहे, त्यांच्या देशसेवेबद्दल सर्वात पहिल्यांदा मी गणेश निबे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार साहेबांनी आपल्या कंपनीचं डिफेन्स ऑफ एरोस्पेस उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. आणि आज सन्माननीय राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते क्षेपणास्त्र निर्मिती शस्त्रास्त्र उत्पादन प्रकल्पाचा शुभारंभ होतोय. कंपनीच्या शिर्डी इथल्या देखील प्रकल्पाचं भूमिपूजन आज आपण इथून करतोय, त्याबद्दल पण मला समाधान आहे. मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे. मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, त्याच्यावर शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी पुढे येऊन काही केलं तर त्याला मनापासून आम्ही सगळ्यांनाच मदत करतो, पण त्याला मदत करणारा एक वेगळा अनुभव असतो. ग्रामीण भागामध्ये कष्टकऱ्यांचं काळ्याची इमाने इतबारे सेवा करणारे गणेशचे वडील अवघे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये 5 एकर जमीन, आणि त्या 5 एकर जमिनीमध्ये वडील शेती करायचे, त्याच्यातनं मुलांना वाढवलं. आपला गणेश 12वी पर्यंत त्या ठिकाणी शिकला आणि नंतरच्या काळामध्ये काहीतरी त्याचं डोकं काही त्याला गप्पा बसून देत नव्हतं. काहीतरी आपण करावं, काहीतरी आपण करावं, आणि सगळीकडे तो प्रयत्न करत होता. माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं आणि डिसेंबर 13 मध्ये माझ्याकडे तो यायचा, मला भेटायचा. मी त्याला म्हणायचो, तुला अनुभव नाही, तुला कुठले रे आम्ही ट्रान्सफॉर्मरचं काम द्यायचं, कसं द्यायचं? तो म्हणायचा, दादा जर नवीन माणसाला अनुभवच आला नाही तर तुम्ही सबस्टेशनचं काम आम्ही कसं तुम्हाला सांगू? मोठा धारसानी बोलायचा, पटवून द्यायला वस्तादच येतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला भाग पाडलं. मी 110 महावितरणचे सबस्टेशन 32 वर्षाचा तो होता, त्याला त्यावेळेस द्यायचा निर्णय घेतला. इनोवा गाडीतनं यायचा, कशी बशी छोटी मोठी कामं करायचा, अनेकदा मंत्रालयामध्ये हेलपाटे घालायचा, मंत्रालयातनं काम मिळवायचं म्हणजे किती जिकिरीचं असतं, कष्टाचं असतं ते बऱ्याच जणांना माहिती आहे. पण त्याला ते काम मिळालं आणि त्याच्यानंतर त्यानं मागं वळून बघितलं नाही. तो मला पुन्हा एकदा भेटला आणि तो म्हणला, दादा देशामध्ये नंबर 1 ची हिरो सायकल आहे आणि आपल्याला सायकल काढायची, त्याकरता तो चायनाला गेला. माझा एक जोडीदार त्याला म्हणला की तू पण बरोबर चल, त्यालाही बरोबर नेला आणि तिकडून
काय पाहून आला आणि मला म्हणला आता मी आणि देवेंद्रजींनी जी सायकल चालवली तशा प्रकारच्या सायकल त्यांनी माझ्या पुण्याच्या घरी आणून तिथं उभ्या केल्या आणि म्हणला दादा आता ह्याच्यात काम करायचं. सतत काहीतरी नवं करण्याचा त्याचा तो प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून आज मला अभिमान आहे की 12वी झालेल्या नंतर त्यांनी डिप्लोमा अलीकडे मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेल्या नंतर डिप्लोमा पूर्ण केला, इंग्रजी ज्ञान संपादन केलं, टीचर्स लावले आणि आज इथपर्यंत तो पोचलाय. आता जो साधी एक गाडी घेऊन येणारा गणेश आज त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी विमान खरेदी केलेलं आहे. त्याची पुण्यामध्ये आपण इथं आहे ती 10-12 एकर जमीन आहे. शिर्डीला 200 एकर जमिनीमध्ये आज भूमिपूजन झालेलं आहे. आमचं पारनेरचं सुपा तिथं 1000 एकर जमीन घेतलेली आहे. उदयच्या रत्नागिरीमध्ये मला वाटतं 400 एकर जमीन घेतलेली आहे. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांना मला सांगत होता की 1000 एकर जमीन आम्हाला अमरावतीला पाहिजे. तिथं माझ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी तयार केलेल्या कापूस त्याला आम्ही चांगल्या बाजारपेठ देणार आणि तो कापूस खरेदी करून आज जो मोठ्या प्रमाणात कापूस परदेशामध्ये जातो त्याच आपण काही त्याच्यातनं जे काही डिफेन्सची कामं करायची असतात ती करणार अशा प्रकारचं त्याचा स्वप्न आहे. आज 10,000 टन अम्युनिशन बनवणार त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या भारताला अम्युनिशन कधीच कमी पडणार नाही. आता बाहेरचे लोक द्यायला काकू करतात. तुम्हाला गंमत सांगतो की आता पूल तो दाखवत होता रणगाडे ज्यावेळेस इकडून तिकडे जातात त्यावेळेस 90 मिनिटाच्या आत पूल तयार करायचा असतो. तो पूल तयार करताना आपण पाठीमागे परदेशातनं 200 कोटी रुपयाला एक पूल आणायचं आणि आता ह्या पठ्ठ्यानी 50 कोटीला तो पूल तयार केलेला आहे. 200 कोटीला परदेशातनं आणणारा पूल माग आज तो 50 कोटीला तयार केलो. मला रावलं नाही, म्हणलं 50 कोटी कशाला, 100 कोटी लावले असते तरी 100 कोटी वाचले असते. पण म्हणलं नाही, देशाच करताय, देशाचं आपल्याला काम करायचंय. त्याच्यामध्ये AK-47 मगाशी आम्ही नुसती लावून बघितली, चालवली नाही मी आणि मुख्यमंत्र्यांनी. पूर्वी ती 2 लाखाला बाहेर मिळायची, आता तो 40,000ला AK-47 त्या ठिकाणी तयार करतो. इतकी मोठी तफावत या डिफेन्स मध्ये असते, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप गरज असते. त्याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपला सगळ्यांचा अधिकचा वेळ त्या ठिकाणी घेत नाही. मला इथल्या येणाऱ्या काळात तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, होणारी युद्ध जमिनीवरच होतीलच, त्याचबरोबर आकाशात, पाण्यात, अंतराळात, इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून पण ती होणार आहेत. मध्यंतरी एका देशात एकाच वेळी पेजर स्फोट घडून झालेला हल्ला आपण ऐकला आणि त्या दृष्टीने आपली संरक्षण सिद्धता असण्याची गरज आहे. त्यासाठी शासकीय कंपन्यांच्या बरोबर खासगी क्षेत्रांना देखील देशाच्या संरक्षण सिद्धतेत योगदान दिलं पाहिजे, महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. आता केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्यासाठी निबे कंपनी सारख्या संस्थांचं कार्य, मदत, भूमिका ही अतिशय महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या संरक्षण सामुग्री निर्मिती उद्योगात आमूलाग्र बदल झालेत आणि लढाई किंवा आणीबाणीच्या वेळेस परराष्ट्रांकडनं सुटे भाग न मिळणं किंवा असहकार्यामुळे अडचणी निर्माण होतात. परदेशातून आयात होणारी संरक्षण सामुग्री महाग असते, कधी कधी त्याचा दर्जा देखील कमी असतो. या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी DRDO सारख्या शासकीय संस्थांच्या बरोबरीनं संरक्षण सामुग्री निर्मिती खासगी क्षेत्रात सहकार्य घेण्यात येत आहे. देशाची संरक्षण सिद्धता वाढवताना, देशाला संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवताना आयात कमी करून संरक्षण सामुग्रीची निर्यात वाढवण्यावर भर देण्यात येतोय. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लवकरच पंतप्रधानांचं स्वप्न आहे तुमच्या माझ्या देशाची जगामध्ये $5 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचायचं. आता $3 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ते सगळं पोहोचत असताना त्याच्यातनं तुमची माझ्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न आहे. अगदी अलीकडेच बोलायचं झालं तर गेल्या आर्थिक वर्षात देशाने 85हून अधिक देशात 210.8 अब्ज रुपयांची निर्यात केलेली आहे. 24-25च्या अर्थसंकल्पात संरक्षण संशोधन
आणि विकास संघटनेला DRDO 2.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळालेले आहेत. 28-29 पर्यंत 500 अब्ज रुपये म्हणजे 6 अब्ज अमेरिकन डॉलरच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचं लक्ष आपण ठेवलेलं आहे. माझ्यानंतर खरं तर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात देशाचा अभिमान स्वाभिमान असलेल्या DRDO, इस्रो, माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल्स, भारत डायनामिक्स, कोल इंडिया, HAL, आयडिया फोर्ज, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरी या कंपन्यांच्या यादीत निमे लिमिटेड कंपनी, निमे उद्योग समूहाचं नाव ठळकपणे असेल. हे नाव गौरवाने घेतलं जाईल. यासाठी गणेश, तुला आणि तुझ्या सगळ्या टीमला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा. कंपनीच्या ज्या पदाधिकाऱ्यांचा गुणवंत अधिकारी कर्मचारी यांचा आज या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांचाही झालाय, त्यांचाही मी अभिनंदन करतो. निमेल लिमिटेडच्या वर्धापन दिन, चाकण MIDC उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आणि श्रीजी प्रकल्पाचं भूमिपूजनाच्या निमित्तानं पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याच्या कार्याला पण शुभेच्छा देतो. आणि असाच खूप मोठा हो, खूप पुढे जा आणि देशाच्या संरक्षणाची जी काही यंत्रसामुग्री लागते ती आपल्या देशाला पण देण्याचा प्रयत्न कर. आणि पाकिस्ताननी मागितलं तर असं काहीतरी त्याच्यात कर की त्याची चावी आपल्याकडे असली पाहिजे, तिथे तर उडलंच नाही पाहिजे. असं काहीतरी आपल्याकडं वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना असा काही धडा शिकव की परत त्यांनी तुझ्या माझ्या भारताकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये. अशा पद्धतीनं पण काही क्लुप्ती तुला लढवता आली तर तुझ्या सायन्स जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मदतीनं ते काहीतरी डोकं चालव. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाआधी मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे. आज हा इतका सुंदर अभूतपूर्व असा सोहळा चाललेला असताना आनंदाची गोष्ट आहेच की भारतासाठी काही MOU सायनिंग सुद्धा इथे झाले. पण याचबरोबर हे सगळा हा सोहळा श्री गणेश निबे, मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन निबे लिमिटेड यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घडत आहे. उद्या त्यांचा जन्मदिवस, वाढदिवस आपण साजरा करत आहोत. तेव्हा मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. भविष्यामध्ये आत्मनिर्भर भारत आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केल्याप्रमाणे आणि विकसित भारत 2047 अशी घोषणा केल्यानंतर आता ज्या पदपथावर आपण चालत आहोत, जसं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कालच्याच कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, विकसित भारत 2047 या पथदर्शी कार्यक्रमामध्ये आता आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ती अंमलबजावणी थोड्या प्रमाणात इथून निबे लिमिटेड कडनं सुद्धा घडते. आता आपल्याला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या निबे लिमिटेडच्या या अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या अम्युनिशन फॅक्टरीचं उद्घाटन करण्याकरता माझ्यासोबत उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, महेशदादा लांडगे, उद्योग प्रधान सचिव श्री अनबलगम, MIDCचे CEO श्री वेलारुसू, श्री विनय कुमार चौबे, श्री कौस्तुभ धवसे, श्री शेखर सिंग, श्री जितेंद्र डुडी, श्री केडिया जी, श्री रामचंदानी जी, आणि ज्यांनी हे स्वप्न बघितलं आणि पूर्ण करून दाखवलं ते श्री गणेश निबे. निबे परिवारातील सर्व परिवारजन आणि गणेशवर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता
हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की गणेश निबे यांच्यासारखा एक मराठी तरुण उभा राहतो, एक मोठं स्वप्न पाहतो आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करतो. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून गणेशचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. माझी आणि गणेशची भेट ही 2016 साली झाली होती, 15 किंवा 16 साली झाली होती. आणि त्यावेळी नुकतंच तायवानवरनं ते आले होते आणि हा सायकलचा उपक्रम तर होताच, पण त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये लिथियम आयन बॅटरी हा विषय शिरलेला होता. त्यांनी ओळखलं होतं की जगाचं भविष्य कशात आहे. गणेश निबे का मोठे झाले तर ज्याला इनोव्हेशन समजतं आणि ज्याला दूरदृष्टी असते तो व्यक्ती साधन नसले तरी मोठा होऊ शकतो. गणेशला त्यावेळी लक्षात आलं होतं की पुढचा काळ हा लिथियम आयन बॅटरीचा आहे आणि त्यांनी 1 तास मला समजावून सांगितलं होतं की कसं आपल्याला लिथियम आयन बॅटरीमध्ये गेलं पाहिजे, कशी टेक्नॉलॉजी आणली पाहिजे, कसं आपण त्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार केली पाहिजे. मला असं वाटतं की त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी प्रगती केलेली आहे ही खरोखर लक्षणीय आहे. आणि ज्याचा त्यांनी उल्लेख केला, या देशामध्ये इनोव्हेटर्सची कमतरता कधीच नव्हती, पण त्या इनोव्हेटर्स करता संधी नव्हती, त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म नव्हता. मोदीजींनी ज्यावेळी ही घोषणा केली की मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, आज आपण पाहतो जगाच्या पाठीवर अमेरिकन अर्थव्यवस्थेची प्रायमसी ही 2च गोष्टींमुळे आहे. एक त्यांचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरी टेक्नॉलॉजी. जगातले जे श्रीमंत देश आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या देशांच्या श्रीमंतीच्या पाठीशी त्यांचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि म्हणून डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दुर्दैवाने आपला देश हा मागे राहिला. आपण अनेक ऑर्डिनन्स फॅक्टरी सुरू केल्या, त्यांनी चांगलं काम केलं, पण जे ऍडव्हान्समेंट व्हायला पाहिजे होतं, टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर याच्याकडे जे जायचं होतं ते मात्र आपण त्या काळामध्ये करू शकलो नाही. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की कारगिलच्या युद्धामध्ये शत्रू ज्यावेळेस वर होता आणि शेकडो मीटर वर चढून आपले अधिकारी आणि सैनिक 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 22 वर्षाचे गेले, त्यावेळी वरून शत्रूला जे ऍडव्हान्टेज मिळालं, 400 पेक्षा जास्त आपल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना शहीद व्हावं लागलं. पण आज अशा प्रकारची परिस्थिती आली तर एका राफेलच्या भरोशावर आपण हाईटवर असलेल्या या सगळ्या शत्रूंवर वार करू शकतो. आपल्याला आपले अधिकारी त्या ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता नाही, आपले सैनिक पाठवण्याची आवश्यकता नाही. आता जे वॉरफेअर आहे हे सगळं टेक्नॉलॉजीचं आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या वॉरफेअरमध्ये भारताला प्रायमसी मिळावी याकरता मोदीजींनी पहिल्यांदा अट टाकली की आम्ही गोष्टी इम्पोर्ट करू, पण त्या गोष्टींमधले काही कंपोनंट तुम्हाला भारतातच तयार करावे लागतील. यापूर्वी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की जशी शस्त्रास्त्रांची आपल्याला गरज आहे तशी विकणाऱ्याला देखील ती गरज आहे. त्याच्यामुळे भारतासारखं मार्केट हे कोणाला सोडता येत नाही आणि म्हणून ही अट टाकल्यानंतर या ऑब्लिगेशनच्या खाली पहिल्यांदा भारतामध्ये काही कंपोनंट बनवणं सुरू झालं आणि मला असं वाटतं की ती डिफेन्स इकोसिस्टीमची मोठी नांदी होती. त्यानंतर कंपोनंट करता करता भारत शस्त्रास्त्र बनवायला लागला. पिनॅकल असेल, ब्रह्मोस असेल, अशा प्रकारचे मिसाईल्स आपण बनवायला लागलो. आणि त्यासोबत मला आजही आठवतं 2018 साली 16 साली आपले डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रिकर हे माझगाव दाखला आले होते आणि सबमरीन लॉन्च होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी
ही जी सबमरीन आहे ना 100% इम्पोर्टेड आहे. आपण फक्त या ठिकाणी त्याचं असेंब्लिंग केलं आहे. पण 4 वर्षानंतर यातले 60% पार्ट आपण बनवू. आणि आत्ता परवा ज्यावेळी आमचे पंतप्रधान त्याच माझगाव डॉकवर आले होते आणि सबमरीनचं लॉन्चिंग केलं, त्यावेळेस मी तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं 60%पेक्षा जास्त कंपोनंट हे भारतामध्ये आणि आपल्या आसपासच्या भागामध्ये आपण तयार करू शकलो आहोत. त्याची किंमत 10,000 कोटी, पण त्याच्यापूर्वी आपण जे घेत होतो ते 4 पट किमतीने आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घेत होतो. त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम देशामध्ये तयार झाली. आणि मगाशी गणेश आम्हाला सांगत होता की जो नेट इम्पोर्टर होता, सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करणारा भारत आज जवळपास 25,000 कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आपण डिफेन्समध्ये करतोय. आणि निबेंसारखे जे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, पुढच्या 10 वर्षाकरता बुक आहेत. पुढच्या 10 वर्षाच्या ऑर्डर्स यांना ऑलरेडी मिळालेले आहेत. इतकं मोठं काम आज या ठिकाणी डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये हे तयार झालं. आणि ही संधी ओळखून मी गणेशराव तुम्हाला याकरता तुमचं अभिनंदन करेन की संधी अनेक येतात, पण हिमतीने पाऊल पुढे टाकावं लागतं. तुम्ही एकदा मला हे सांगितलं होतं की अडचणीच्या काळात दत्तप्रभूंकडे गेलो, दत्तात्रयांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही हिमतीने पाऊल टाकलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. आणि आता जी हिंमत ते पुढची करणार आहेत, माझ्याकडे इस्रायलचे अँबॅसेडर आले होते, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी गणेश निबेचं नाव घेतलं आणि शिर्डीमध्ये आम्ही गणेश सोबत काम करणार, आमची त्यांची चर्चा झाली. ज्यावेळेस आम्ही सबमरीन करता गेलो त्यावेळी जे आपले तिन्ही सेनांचे चीफ आहेत, सीडीएस जे आहेत, सीडीएस यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं निबे आमच्याकडे करतायत, त्यांनी सांगितलं निबे फार चांगलं काम करतायत. असं देशाच्या सीडीएसने देखील त्या ठिकाणी सांगितलं. असं ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं ऊर हे अभिमानानं भरून येतं की आपल्यातला एक व्यक्ती ज्यांनी सामान्य असताना असामान्य काम करून असामान्यत्व या ठिकाणी मिळवलं, ते गणेश निबे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम करतायत. मला हे देखील सांगितलं पाहिजे, काळाची पावलं ओळखून 2017 साली महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्या राज्यांनी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली. आणि त्यावेळी आम्ही फंड ऑफ फंड तयार केला 100 कोटी रुपयाचा डिफेन्स मधल्या स्टार्टअप करता. आणि जवळपास 300 स्टार्टअप हे डिफेन्स मधले त्यात सुरू झाले. परवा पुण्याला जो एक्सपो झाला त्यावेळेस डिफेन्सच्या लोकांनी मला बोलवलं होतं, मी तिथे गेलो. आणि ज्यावेळेस मी त्या डिफेन्सच्या सगळ्या स्टार्टअपच्या स्टॉल्सवर चाललो होतो त्यावेळेस एक जण मला बोलवून घेऊन गेला आणि तो म्हणाला माझ्या स्टॉलला भेट द्या. म्हटलं का बरं? म्हणाला माझं जे काही काम उभं राहिलं ते महाराष्ट्र सरकारने डिफेन्स पॉलिसी तयार करून जो फंड ऑफ फंड उभा केला त्यामुळे माझं स्टार्टअप त्या ठिकाणी उभं राहिलं. तर मला असं वाटतं की ही जी काळाची पावलं आपण ओळखली. आज केंद्र सरकारचं डिफेन्स क्लस्टर हे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये असेल, पण देशाचं खरं डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्रामध्ये आहे, ते आमच्या पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्याच्या आसपास सगळ्या भागांमध्ये आहे. इतक्या प्रमाणात जबरदस्त डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पुणे असेल, नागपूर असेल आणि अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हे सगळं काम आपल्याकडे चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी किती द्रष्टे आहेत की त्यांनी आपल्या देशाला आज ही प्रायमसी मिळवून दिली. आपला देश आता याचक देश राहिलेला नाही आणि आपल्या देशातल्या लोकांनी या ज्या टेक्नॉलॉजीज तयार केल्या प्रिसिशन पद्धतीनं, त्या ठिकाणी गायडेड मिसाईल कितीही दूर शत्रूवर जाऊ शकतो. 2000 किलोमीटर पर्यंतची आता आपण हळूहळू रेंज गाठतो. म्हणजे मला असं वाटतं की जगातल्या ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये आज भारत येतो आहे. आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर आमच्या निबेसारख्या लोकांना जातं की ज्यांनी
या क्षेत्रामध्ये अनुसंधान केलं आणि हे सगळं या ठिकाणी घडवलं. मी एल&टीचे देखील मनापासून आभार मानतो की एल&टीने त्यांच्यासारख्या एका तरुणाला या ठिकाणी साथ दिली आणि या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये एल&टीने देखील अतिशय उत्तम काम केलंय. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि आज ज्या ज्या लोकांसोबत एमओयू झाले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की गणेशनी या ठिकाणी जसं सांगितलं की प्रत्येक फाउंडेशन डेला एक नवीन उपक्रम सुरू होईल, त्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही येऊच, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाही आहे. तसं तुम्ही जरूर सुरू करा. तुमच्या उद्याच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी आज खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने तुम्हाला खूप आशीर्वाद द्यावा, खूप सामर्थ्य द्यावं आणि देशाची सेवा करण्याकरता पूर्ण ताकदीनं तुम्ही मैदानात राहावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कालच 2 दिवसापूर्वी रथसप्तमी झाली. रथसप्तमी इट इज द सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम स्प्रिंग टू हार्वेस्टिंग सीझन आणि नवनिर्मितीचं हे कौशल्य निबे लिमिटेड कडनं होत आहे. मान्यवरांचं मार्गदर्शन मिळत आहे. नाउ मे आय इन्व्हाइट मिस्टर भाग्येश निबे टू प्लीज प्रेझेंट वोट ऑफ थँक्स. सन्माननीय व्यासपीठाला एक महत्वाची गोष्ट राहिली की मागच्या वर्षी गणेश निबे यांच्या आग्रहाखातर आम्ही डिफेन्स एक्सपो केला आणि तो इतका यशस्वी झाला की मला असं वाटतं एक मोठी इकोसिस्टीम या एक्सपोनी सुरू झाली. त्यामुळे याही वर्षी आपण गणेशजी डिफेन्स एक्सपो करणार आणि मागच्या वर्षीपेक्षा मोठा करणार. ओव्हर टू यू भाग्येश. नाव कार्यक्रमाची या सोहळ्याची सांगता ही राष्ट्रगीतानी होणार आहे. तेव्हा उपस्थित निमंत्रितांना आधी आपण भाग्येशजी यांना मी विनंती करते की प्लीज आपण आभार प्रदर्शन